मुस्लिम अनुयायी ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे आपल्यासोबत आहेत। प्रमोद नरवाडे, काय सांगाल, काय भूमिका आहे? हे लोकशाहीवर गदा आणणारी प्रथा आहे आणि एक प्रकारे ज्या पद्धतीनं हे जे पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांचं प्रशासन, आम्ही जे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर ह्या सगळ्यांचं असं हे प्रेरणास्थान आहे आणि त्यांच्या जयंती आहे, मोठ्या उत्सवाने साजरी करत आहोत आम्ही। आणि कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था बिघडवलेली नसताना विनाकारण मिरवणुका अडवण्याचं काम हे पोलीस प्रशासन आणि जे प्रशासन आहे ते करत असून याला आमचा तीव्र विरोध आहे। आणि दलित अनुयायी जे आहेत आणि दलित अनुयायांना जाणीवपूर्वक हे दाबण्याचं एक षडयंत्र आहे आणि या षडयंत्राच्या पाठीमागं कोण आहेत हे नांदेड शहरातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये जर या पद्धतीनं जर झालं, आणि विशेष बाब म्हणजे हे जे PI कदम आहेत वजीराबाद पोलीस स्टेशनचे, यांनी ज्या पद्धतीने वैयक्तिक आकसापोटी इथं जे भीमसैनिक आहेत, जे म्हणजे बौद्ध बांधव आहेत, हे वैयक्तिक आकसापोटी पोलीस प्रशासन हे काही विशिष्ट लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु लोकशाहीमध्ये अशा बंधनात्मक गोष्टी, प्रत्येकाला आपला धर्म, आपले राष्ट्रपुरुषांचं आणि सर्व यांचं जन्मोत्सव आणि जे मिरवणूक आहेत ते काढण्याचं स्वातंत्र्य भारतीय घटनेनं दिलेलं आहे। त्यामुळं हे जे वैयक्तिक आकसापोटी ज्या गोष्टी करत आहे पोलीस प्रशासन, याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व बौद्ध अनुयायी आणि संपूर्ण सर्व संघटनाच्या माध्यमातून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि जे पोलीस अधिकारी जे वैयक्तिकरित्या घेत आहेत त्यांच्यावर आम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा, आम्ही स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळं कोर्टामध्ये 156(3) खाली आमचं जे ज्या पद्धतीने आमच्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत त्याचे, त्या पद्धतीने त्यांनी जे केलेलं आहे हे वैयक्तिक करत आहेत आणि विनाकारण शांतता भंग करण्याचं काम हे पोलीस प्रशासन करत आहे। शांतता भंग करण्याचं काम नागरिकांनी करायला पाहिजे, ते शांतता भंग करण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे। आणि आम्हाला म्हणत आहेत की तुम्ही शांततेत बसा। अरे आम्ही तर शांतच आहोत बाबा, आम्ही बुद्धाच्या मार्गाने चालणारे शांत माणसं आहोत। आम्हाला कुठल्याही प्रकारचं इथे हे करायचं नाही, फक्त आम्हाला वैयक्तिक, आता अनुसूचित जाती जमाती आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे बौद्ध बांधव रमाई जयंती साजरी करतात, त्याच्यामुळं कोणत्या कायद्यानुसार अट्रॉसिटी रमाई जयंती असो किंवा आंबेडकर जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, अशा जयंतीमध्ये DJ नाही वापरला पाहिजे, जे महापुरुषांना अपेक्षित आहे अशा काही गोष्टी केल्या पाहिजे असं वाटत नाही? बरोबर आहे। डीजेचं एक सुप्रीम कोर्टाचं सायटेशन असं आहे की एवढ्या क्युसेक्सपर्यंत त्याला, डेसिमलपर्यंत त्याला वाजवण्यात यावं। परंतु इथं DJ वाजवला नाही, कुठल्या प्रकारचं काही केलं नाही, फक्त DJ लावून ठेवला होता, त्याला काय वाजवलं नव्हतं, फक्त त्याला लावून ठेवलं होतं। त्याला डेसिमलपर्यंत जेवढं काय आहे, जे सुप्रीम कोर्टानं जे निर्देश दिलेले आहेत की एवढ्या डेसिमलपर्यंत हे वाजवण्यात यावं, तेवढ्या डेसिमलपर्यंत वाजवण्यात यावं, रात्री 10च्या नंतर वाजवू नये। परंतु ज्या वेळेस दुसऱ्या महामानवांच्या किंवा दुसऱ्या इतर हिंदू धर्मियांच्या ज्या मिरवणुका निघतात त्याच्यामध्ये हे सत्ताधारी पक्ष कुठं डेसिमल पाहतात? ते तर रात्रीच्या 10च्या नंतर सुद्धा मोठमोठे DJ लावतात, रात्रीच्या नंतरही मोठमोठे धिंगाणे करतात, विविध लोकांना शिवीगाळ करतात। त्याच्यामुळं आम्ही प्रशासनाचा मान ठेवतो। आम्ही कुठे ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की एवढं डेसिमल पाहिजे त्याच्यावर आम्ही वाजवणार नाहीत। सगळ्यात पहिली गोष्ट, आम्ही DJच वाजवला नव्हता। DJ न वाजवता आमच्या मिरवणुका थांबवणं हा कुठला प्रकार आहे? हा एक प्रकारचं आमच्या अधिकारावर आणणारी गदा आहे। हे काम काहीतरी रोखण्याचं करत आहेत ते योग्य नाही। पण DJ न करता दुसरे जे काही कार्यक्रम असतात तसे, किंवा रॅली शांततेमध्ये काढणं किंवा उत्साहामध्ये लेझिम असेल, असे काही प्रकार केले तरी चांगलं राहील असं? हो, ते तर प्रकार चांगलाच राहील, मात्र DJ निघालच नाही तर त्याच्या अगोदरच पोलीस प्रशासन हे ते आडीत आहेत। काय जाणीवपूर्वक करते असं वाटतं तुम्हाला? असा अंदाजच आहे, आता सर्व इथं कार्यकर्ते जमलेलेच आहेत असं वाटते, जाणीवपूर्वक झाल्यावर। रमाई जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भव्य असा सांस्कृतिक महोत्सव ठेवण्यात आला होता, पण या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आणि जे काय प्रशासनाने या ठिकाणी
जो नियम लावलेला आहे की नवीन जयंती मंडळाला या ठिकाणी परवानगी नाही. माझा प्रश्न असा आहे की कलेक्टर महोदयांना किंवा SP साहेबांना, नवीन जयंती मंडळ साजरा करू नये, जयंती महापुरुषाची जयंती साजरा करू नये असा कुठं नियम आहे का? आणि प्रिव्हेन्शन ॲक्शन घ्यायचे असेल, DJ बंद करायचा असेल तर तुम्हाला तो नियम आहे का? एखाद्या मागासवर्गीय महापुरुषाची जयंती साजरी करत असताना ती जयंती अडवणं हा अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नाही का? हा कलेक्टरनी मला सर्वप्रथम याचं उत्तर द्यावं की मागासवर्गीयाची जयंती साजरी करत असताना कुठल्याही मागासवर्गीय बांधवांना या ठिकाणी थांबवणं हा अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो. आणि कलेक्टर साहेबांनी आणि SP साहेबांनी आम्हाला सांगावं की आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय संविधानामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही धर्म स्वतंत्र आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही आमचं गिरावून घेणार आहात का? की आम्ही रस्त्यावर यायचं का नाही यायचं हा तुम्ही ठरवणार आहात की आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठरवणार आहे? हे कलेक्टर साहेबांनी जाहीर प्रकटन द्यावं पत्र याच्या पेपरमध्ये की आम्ही काय करावं आणि काय करू नये. मी आताच कलेक्टर साहेबांशी बोललो, कलेक्टर साहेबांशी माझा संवाद झाला. मी रात्री DYSP साहेबांशी बोललो, त्यांनी म्हणले की तुम्ही विहारामध्ये साजरी करा. अरे जर मी विहारामध्ये जयंती साजरी करत असेल तर तुमची काय गरज आहे मला तुमची परमिशन घ्यायची? मी रस्त्यावर येत आहे याचा अर्थ मी तुम्हाला परवानगी मागत आहे. मला रस्त्यावर येण्यासाठी तुमची परवानगी हा माझा फंडामेंटल राईट्स आहे. जर माझा फंडामेंटल राईट्स जर तुम्ही हिरावून घेत असाल तर मी कोर्टामध्ये जाणार नाही तर कुठे जाणार आहेत? या ठिकाणी BJPची गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर काँग्रेस आणि वंचितची युती असल्यामुळे या ठिकाणचे सत्ताधारी, माझा सक्त आरोप आहे सत्ताधाऱ्यांवर की या ठिकाणी वंचित आणि काँग्रेसचे नगरसेवक निवडून आल्यामुळे जे अशोक चव्हाणच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे तो पोटसूळाचा हा प्रकार आहे. एक प्रकारचं त्याच्यामध्ये हे पोटसूळ उठण्याचा प्रकार आहे. मी जाहीर आवाहन करतो अशोक चव्हाण साहेबांना का रमाई माता जयंती तुम्हाला साजरी करत असताना प्रशासनाला लावून तुम्ही दिलेला आहे का? तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगावं बौद्ध भावनावाची पिळवणूक तुम्हाला थांबवायची आहे का करायची आहे? याच्या नंतर जर तुम्ही लेखी मला आश्वासन द्या, तुम्हाला अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार कलेक्टर साहेब असतील ज्यांनी आमच्या परवानग्या, आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली, मागासवर्गीयाच्या अधिकारावर गदा आणली, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एवढंच बोलतो. आमची भूमिका अशी आहे, जर आम्हाला जर डीजेच्या आम्ही विरोधामध्ये आहोत, आम्हाला डीजेच्या आम्ही समर्थामध्ये बिलकुल नाही. पण तुम्ही आताच कसा निष्कर्ष लावू शकता की आम्ही डीजे काढणार आहोत? तुम्ही असा कसा निष्कर्ष लावू शकता की आम्ही डीजे करणार आहोत? अरे आमची रॅली निघू द्या. जे काय अतिखोर कोणा म्हणजे त्याला म्हणजे अतिउत्साही मुलं असतील त्यांनी डीजे लावले असतील त्याच्यावर गुन्हे दाखल करा. आंबेडकरी चळवळीतला कुठलाही नेता, कुठलाही नगरसेवक याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण तुम्हाला कायदेशीर चालावं लागेल. गुन्हा झाला, आम्ही जर डीजे वाजवला गुन्हा दाखल करा. पण याच्या अगोदर जर आमची मिरवणूक दाखल केली तर मागासवर्गीयाची मिरवणूक दाखल याच्या 18 गुन्हा दाखल.